नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ सर्वांना. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण सर्वजण आपापल्या देवघरामध्ये मंगल कलश ठेवत असतो किंवा तांब्या भरून पाणी देवांसाठी ठेवत असतो. तर या कलशातील पाण्याचं महत्त्व एवढं आहे की हे ऐकून तुम्हालासुद्धा नवल वाटेल, पण हे खरं आहे. कारण हा नुसता दिसायला जरी कलश असला किंवा तांब्या असला तरी तो आपण मंगल कलश म्हणून त्याची देवघरामध्ये स्थापना करत असतो. तर याच मंगल कलशातील पाण्याचे चमत्कार, फायदे आणि या पाण्याचा उपयोग कसा करावा, त्याचबरोबर कलश स्थापन करण्यासाठी कलश कोणता असावा, देवघरात कलश योग्य ठेवण्याची पद्धत कोणती किंवा तो कसा ठेवावा, त्याचबरोबर या कलशातील पाणी दारामध्ये किंवा उंबऱ्यावर शिंपडावं का, हे पाणी शिंपडण्याची योग्य पद्धत, योग्य वेळ कोणती, दरवाजावर किंवा उंबऱ्यावर हे पाणी शिंपडताना ते उंबऱ्याच्या बाहेर उभं राहून शिंपडावं की आतून शिंपडावं, अशी बरीच माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा. सर्वात पहिला आपण बघू की हा कलश स्थापन करण्यासाठी हा तांब्या किंवा कलश कोणता वापरावा. हा कलश स्थापन करण्यासाठी हा तांब्याचा, पितळेचा, कास्य या धातूचा आणि जर नसेलच तुमच्याकडं तर अगदी तुम्ही स्टीलचं सुद्धा घेऊ शकता. आणि हे कलशातलं पाणी घराच्या मुख्य दरवाजावर, उंबऱ्यावर किंवा दारामध्ये, अंगणामध्ये जर शिंपडायचं असेल ते शिंपडण्याची योग्य पद्धत म्हणजे सकाळी शिंपडावं. आणि हे शिंपडत असताना तुम्ही मुख्य दरवाजाच्या आतमध्ये उभं राहून पण शिंपडू शकता किंवा बाहेर उभं राहून पण शिंपडू शकता, कारण हे पाणी पूर्ण सकारात्मक ऊर्जेने भरलेलं असतं. आता हे कलशातलं पाणी संपूर्ण घरामध्ये पण तुम्ही शिंपडू शकता. त्याच्यामुळं घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्यात तुम्ही आतमध्ये उभा राहून पण शिंपडू शकता किंवा बाहेर उभा राहून सुद्धा शिंपडू शकता, कारण हे पाणी पूर्णपणे सकारात्मक ऊर्जेनं भरलेलं असतं. त्याच्यामुळं त्याचे तुम्हाला चांगलेच परिणाम दिसून येतील. असं म्हणतात की माता लक्ष्मी देवी सकाळी सकाळी प्रत्येक घराच्या दरवाजापुढे येत असते आणि ज्या घराचे दरवाजे उघडे असतात आणि जिथं पाणी शिंपडलेले असतं तिथं माता लक्ष्मी देवी प्रवेश करते. म्हणूनच आपली फार जुनी परंपरा आणि प्रथा आहे बघा. उठल्याबरोबर आपल्या आजी, आई हे आपलं घर, अंगण झाडून त्याच्यानंतर आपल्या दारामध्ये सडा टाकायच्या. मग तो शेणाचा असो किंवा पाण्याचा असू द्या. त्याच्या पाठीमागचं कारण हेच असायचं की घर आणि अंगण, आपलं दार स्वच्छ जर असलं तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सहज प्रवेश करते. हे पाणी शिंपडत असताना लक्ष्मी देवीला मनोमन प्रार्थना करायची की लक्ष्मी माते, माझ्या घरामध्ये तू प्रवेश कर, मी तुझे स्वागत करत आहे. त्यानंतर पितरांचे सुद्धा मनोमन स्मरण करून त्यांना वंदन करायचं, कारण दरवाजाजवळ बाहेरच्या बाजूला पितरांचं स्थान असतं. म्हणूनच त्यांचं स्मरण करायचं. त्यांचं स्मरण केल्यामुळं ते सुद्धा प्रसन्न होतात. बघा, शास्त्रानुसार देवघरात पाणी भरून ठेवणं खूप गरजेचं आहे आणि तितकंच ते महत्त्वाचं सुद्धा आहे, कारण पाणी हे भरपूर ऊर्जा साठवून ठेवत असतं. ऊर्जा हे ते आपल्याकडं आकर्षित करत असतं. आणि जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये रोजची देवपूजा करतो, स्तोत्र मंत्र वाचतो, आरती करतो, इतरही ग्रंथ वाचन करतो, तर ही सर्व ऊर्जा त्या पाण्यामध्ये उतरत असते. त्याच्यामुळे हे ऊर्जाभारित जे पाणी आहे ते आपल्या घरामध्ये सगळीकडे शिंपडून द्या. अंगण परिसरामध्ये सर्वत्र शिंपडा, झाडांना पण टाका. विशेष करून फळझाडांना वापरा. या पाण्यात भरपूर प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असते आणि हे पाणी तितकंच शुद्धसुद्धा असतं. घरात जर एखादी व्यक्ती आजारी असेल तर औषधाबरोबर देवघरात रोज रात्री पाणी भरून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी आजारी व्यक्तीला द्या. याचे लवकरच चांगले परिणाम तुम्हाला दिसू लागतील. पण हे रोज करा. एक दिवस केलं आणि झालं असं करू नका. कारण बघा, देवघरातील पाणी हे पाणी नसून ते अमृत असते आणि हे अमृत देवी देवतांसाठी महत्त्वाचे असते आणि म्हणूनच देवघरात रोज पाणी भरून ठेवतात. देवघरातील पाणी डोळे धुण्यासाठी सुद्धा वापरू शकता. यानंसुद्धा डोळ्याचे बरेच आजार बरे होतात. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं, पाण्याचा उपयोग देवघरातील पाणी, आपलं जे रोजचं पाणी आहे पिण्याचं पाणी, त्या माठात ते पाणी टाकू शकता. मंत्रांनी, स्तोत्रांनी अभिमंत्रित झालेले हे पाणी खूप शक्तिशाली असतं. त्याचबरोबर त्यामध्ये देवतांचे आशीर्वादसुद्धा असतात, कारण ते नेहमी देवांच्या जवळ असते.
या पाण्यात सर्व सकारात्मक शक्ती समाविष्ट असतात. म्हणूनच या पाण्याचा आपण सकारात्मक वापर करून आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. म्हणूनच या देवघरातील पाण्याचा वापर घरात अंगणात शिंपडण्यासाठी जर करत असेल तर आपल्या घरामध्ये असलेल्या समस्या दूर होतात. कधी कधी जर ह्या पाण्याचा उपयोग केला तर त्याचे लगेचच परिणाम दिसून येणार नाही. परंतु जर तुम्ही रोज नियम केला की हे पाणी रोज घरात शिंपडून काही पिण्यासाठी वापरले, उरलेले पाणी फळझाडांना घातले, दुकानात व्यवसायाच्या ठिकाणी शिंपडलं, याचा तुम्हाला नक्कीच चमत्कार दिसेल. आणि तुम्हालासुद्धा वाटेल की तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जो मंगल कलश स्थापन केलेला आहे किंवा एक तांब्या भरून पाणी रोज देवघरात देवांसाठी ठेवता, त्या पाण्याचे एवढे सारे उपयोग होतात. हे ऐकून खरंच नवलसुद्धा वाटतं आणि आश्चर्यचकित झाल्यासारखंसुद्धा होतं. पण खरंच हे पाणी नसून हे अमृत आहे हे आपल्या लक्षात येतं. पण हे सगळं दररोज नित्यनियमाने केलं तरच त्याचा लाभ मिळणार आहे हे लक्षात घ्या. असं नाही की एकदा केलं आणि झालं, मला काही फरक पडला नाही, तर असं होत नाही. कोणत्याही गोष्टीत सातत्य हे असायलाच हवं. हे पाणी भरून ठेवताना तुम्ही एक तांब्या भरून देवघरामध्ये भरून ठेवा आणि तो झाकून ठेवा किंवा मंगल कलशाच्या स्वरूपात पण ठेवू शकता. तर अशा प्रकारे या देवघरामध्ये भरून ठेवलेल्या पाण्याचा योग्य वापर करायचा आहे. तर अशा प्रकारे देवघरामध्ये ठेवलेल्या कलशातील पाण्याचे उपयोग मी तुम्हाला सांगितले. तर कशी वाटली माझी पाण्याविषयी ही छोटीशी माहिती हे मला सांगायला विसरू नका. तर असो, झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते. श्री स्वामी समर्थ सर्वांना.